भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या माध्यमातून गेली 15 वर्ष प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाजातील लोकशोषित आणि गरजू लोकांना न्याय देण्याचं काम चालू आहे. यामध्ये काम करत असताना जे गरजू आणि लोकशोषित लोक आहेत त्यांना शासनाच्या योजनेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ते गेल्या अनेक वर्षापासून केलेलं काम लक्षात घेऊन अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार श्री ललित गांधी यांनी महाराष्ट्राचे प्रदेश स्तरावरती काम करण्याची संधी दिली. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली. या सगळ्या एरियामध्ये या ठिकाणी बसलेले बरेचसे माझे सहकारी या सेवा कार्यामध्ये गेली अनेक वर्ष काम करत आहेत. जे मनापासून धन्यवाद थांबतो. जय हिंद. आज काँग्रेस कमिटीमध्ये आमचे मित्र सहकारी आणि गेल्या अनेक वर्षापासून स्वतःच्या खिशातील पैसा घालून या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत राहिलेले आणि आत्ता ज्यांची प्रत्येक समाजामध्ये काही गोरगरीब लोक असतात तसंच जैन समाजामध्ये गोरगरीब लोक आहेत त्या माध्यमातून सरकारच्या योजना किंवा त्या समाजातील जे पद मिळाले त्या माध्यमातून काय त्यांच्या योजना असतील ते असे गोरगरिबापर्यंत राबवणारे आमचे सहकारी मित्र माननीय देशभूषण पाटील साहेब यांना राष्ट्रीय जैन अल्पसंख्याक आयोगाचं उपाध्यक्षपद आज मिळाले. महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्यांची निवड झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यकाळासाठी त्यांना समाजातील अपेक्षित गोरगरीब लोकांसाठी ज्या काय योजना असतात त्या योजना राबवाव्या असे या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. बोलले